आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल पिठलं. घेणार आहोत मिरची, पण मिरची वाटून घ्यायची आहे. कांदा अख्खाच ठेवायचा आहे कापलेला. आणि हे जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आहे. त्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली ती बारीक कापून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला आहे कढीपत्ता पण आपण कापून घेतलेला आहे. नंतर थोडासा राहिलेला हा लसूण पण बारीक कापून घ्यायचा आहे. आणि जिरं आहे. हे नंतर आपण एकत्र मिश्रण केल्यानंतर याची आपण फोडणी देणार आहोत. कशी देणार आहोत ते आपण आता नंतर बघूया. आता कढई घेतली आहे. कढईमध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे. आपण आता याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल जरा उकळू द्यायचं आहे 2 मिनिटासाठी. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा. नंतर त्याच्यात आपण टाकणार आहोत लसूण. त्याच्यात आपण टाकणार आहोत कांदा. त्याच्यात टाकून झालेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत जिरा आपण टाकलेलं आहे. त्यात आपण नंतर टाकणार आहोत बारीक केलेली मिरची, वाटलेली मिरची. आणि नंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत. नंतर आपण टाकणार आहोत लसूण. टाकून झालेला आहे. आता थोड्या वेळानं आपण याला गरम होईपर्यंत कांदा आणि हे लसूण, कढीपत्ता, जिरं हे जरा थोडंसं आपण पिवळं होईपर्यंत याच्यावर हलवणार आहोत. पिवळं झाले की आपण या पिठल्यामध्ये टाकणार आहोत चीज पिठलं, संडे स्पेशल चीज पिठलं. आता आपण याच्यात चीज टाकत आहोत. कांदा, लसूण, कढीपत्ता, मसाला आपण आता याच्यात व्यवस्थित हे करून घेतलेला आहे, पिवळा करून घेतलेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत बेसन पीठ आपण पातळ करून घेतलेले आहे. त्याच्यात टाकणार आहोत बेसन. पाणी टाकूया. त्याच्यात थोडं पाणी घेऊया. त्यात टाकणार आहोत याच्यात आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. नंतर आपण घेणार आहोत हलवून. चांगलं याला हलवत राहायचं आहे आपल्याला. नंतर आपण हे हलवून जरा थोडंसं हे झालं की आपण याच्यात टाकणार आहोत नंतर लास्टला कोशिंबीर. तर हे आपण हलवत आहोत. एक 10 ते 15 मिनटं आपण असं चांगलं हलवून घेणार आहोत. उकळी चांगली आली पाहिजे. आणि नंतर आपण शेवटी टाकणार आहोत थोडं तेल आणि कोशिंबीर. त्याच्यात टाकणार आहोत थोडं तेल. वाफ व्हायच्यासाठी वाफवण्यासाठी एक प्लेट ठेवणार आहोत. 5 मिनिटं ठेवायची आहे. करणार आहोत पकडीने पकडायचं आहे. नंतर आपण त्याला थोडंसं हलवून घेणार आहोत. मला वर दिसेल ही बाजू समोरची दिसते, ही तेलाची तरी आहे आणि चीज टाकलेला चीजचा वरचा भाग आलेला आहे. आता आपण शेवटी त्यात टाकणार आहोत कोथिंबीर. जरा हलवून घेणार आहोत. करणार आहोत. आपलं आता पिठलं तयार झालेलं आहे.
नमस्कार मैत्रिणी, मी म्हटली होती ना आजचं संडे स्पेशल सिक्रेट पिठलं कोण बनवलंय, तर कोणी बनवलंय तर आमच्या साहेबांनी बनवलंय. पण मस्तपैकी पिठलं भाकर बनवलेली आहे. आपण बघू शकता पिठलं कसं आहे, झणझणीत आहे. आणि आपण पिठल्यासोबत आता मी हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे. ज्वारीची भाकर आहे बरोबर. आता आपण जरा टेस्ट घेऊया जरा पिठल्याची कशी काय लागते ती. झक्कास मस्त. तर मैत्रिणींनो, आज बोलल्याप्रमाणे स्पेशल डिश आमच्याकडे पिठलं भाकरी आहे. ती कुणी केली ती तुम्हाला कळलंच असेल ना. हेच होतं आमचं सरप्राईज. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.